नमस्कार. तर स्वागत आहे आपलं विषय खोल या YouTube चॅनलवरती. तर आपण आज शिक्षक पात्रता भरती म्हणजे टी भरतीचे महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न आपण या व्हिडिओमार्फत देणार आहोत. पूर्णच्या पूर्ण प्रश्न 100 प्रश्न असणार आहेत. वन लाइनर फॉर्मॅटमध्ये म्हणजेच वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट प्रश्न उत्तरे असा आपला व्हिडिओ असणार आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. जर तुम्ही शिक्षक पात्रता भरतीची तयारी करत असाल, परीक्षा खूपच जवळ आलेली, तर जो आपण पहिला विभाग घेतलाय तो भारतीय संविधान व राज्य व्यवस्था यावरती प्रश्न आहेत. तर भारताचे संविधान कधी लागू झाले? तर महत्वाचा प्रश्न आहे. तर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताचे संविधान लागू झाले. त्यानंतर भारतीय संविधानाचे जनक कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. त्यानंतर संविधान सभा अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? तर उत्तर आहे मित्रांनो, आम्ही भारताचे लोक. महत्वाचे लक्षात ठेवा, सर्वच्या सर्व प्रश्न नोट डाऊन देखील करू शकता तुम्ही. भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 28 राज्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संविधानातील मूलभूत कर्तव्ये किती आहेत? तर उत्तर आहे 11 मूलभूत कर्तव्य आहेत. मूलभूत अधिकार किती आहेत? तर 6 मूलभूत अधिकार आहेत. त्यानंतर शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर उत्तर आहे कलम 21A या कलमामध्ये शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणाचा अधिकार हा कोणता अधिकार आहे? तर मूलभूत अधिकार आहे, लक्षात ठेवा, मूलभूत अधिकार. मतदानाचे किमान वय किती असते? तर सर्वांनाच येणारा प्रश्न आहे, तर हा 18 वर्ष असते. त्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? तर 5 वर्षाचा असतो मित्रांनो. लोकसभा म्हणजेच खासदार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेला विसर्जित करता येते का? तर उत्तर आहे नाही. राज्यसभा म्हणजेच संसदेचे वरिष्ठ सभागृह असते, तर हे विसर्जित होत नाही, लक्षात ठेवा. यांचा जो मेंबरचा जो कार्यकाळ असतो तो 6 वर्षाचा असतो, लक्षात ठेवा, 6 वर्ष. त्यानंतर भारताचा पहिला नागरिक कोण असतो? तर राष्ट्रपती असतात मित्रांनो, भारताचे पहिले नागरिक. त्यानंतर भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? तर उत्तर आहे 12 अनुसूची, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? तर उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती, लक्षात ठेवा, बलवंतराय मेहता. त्यानंतर ग्रामसभेचा सचिव कोण असतो? तर ग्रामसभेचा सचिव हा ग्राम अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक हा असतो. ग्राम महसूल अधिकारी हा तलाठी असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर जो विभाग दुसरा आहे तो महाराष्ट्र व भारत सामान्य ज्ञान यावरती प्रश्न आहेत, म्हणजेच भौगोलिक रचना, नदी प्रणाली, राज्य व राष्ट्रीय चिन्हे इतिहासावरील प्रश्न आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात? तर उत्तर आहे 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. 668 किलोमीटर जो महाराष्ट्रातील तिची लांबी आहे, लक्षात ठेवायचंय. उगम कोठे? तर त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. 36वा जिल्हा आहे आपलं पालघर. जो पालघर 2014 मध्ये त्याची स्थापना केलेली, तो ठाणे या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता क्षेत्रफळानुसार? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता? तर आंबा हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे? तर तामन हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते? तर लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठे अभयारण्य कोणते आहे? तर नवेगाव नागझिरा हे अभयारण्य आहे. कुठे आहे नवेगाव? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवायचे नवेगाव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिला कवी कोण? तर मुकुंदराज हे पहिले कवी आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वरी कोणी लिहिली?
तर संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले आहे. दासबोध कोणी लिहिला तर समर्थ रामदास यांनी लिहिलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे, स्टार करून ठेवा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. त्यानंतर भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण आहे तर सावित्रीबाई फुले, लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती तर उत्तर आहे नवी दिल्ली, लक्षात ठेवा. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे भारताचा. भारताचा राष्ट्रीय पक्षी तर मोर आहे, लक्षात ठेवा. भारताचे राष्ट्रीय गीत म्हणजे जनगण मन कोणी लिहिले तर उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणते तर उत्तर आहे मित्रांनो कोणते नाहीये, कोणी लिहिले असा आहे प्रश्न. तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणजे क्षेत्रफळानुसार विचारलेलं आहे तर राजस्थान हे आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य जे आहे ते उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्र 3 नंबरला येते. त्यानंतर भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर उत्तर आहे गंगा ही नदी आहे. 2525 किलोमीटर जे आहे तिची लांबी आहे भारतातील, लक्षात ठेवा. त्यानंतर दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते तर दक्षिण गंगा म्हणून जी आहे ती गोदावरी नदी ओळखली जाते. त्यानंतर भारतातील सर्वात उंच धरण कोणते तर टेहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ अधिकृत नाहीये पण मानला जातो तो आहे हॉकी, लक्षात ठेवा, हॉकी. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता तर उत्तर आहे मित्रांनो गंगेतील डॉल्फिन, लक्षात ठेवा, गंगेतील डॉल्फिन. तर भारताचे राष्ट्रीय फळ कोणते तर आंबा हे राष्ट्रीय फळ आहे भारताचे. भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते तर वड हे भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहे. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली तर उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर युएनओ चे मुख्यालय कुठे आहे तर न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे, अमेरिकेमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे तर उत्तर आहे पॅरिस या शहरामध्ये, लक्षात ठेवा. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो तर 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असतो. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो तर 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन असतो, लक्षात राहू द्या. शिक्षक दिन कधी साजरा केला जातो हा प्रश्न तर तुम्हाला आलाच पाहिजे, 5 सप्टेंबरला केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर बाल दिन कधी साजरा करतात तर उत्तर आहे 14 नोव्हेंबरला बाल दिन साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी, लक्षात ठेवा. साक्षरता दिन कधी असतो तर उत्तर आहे 8 सप्टेंबर या दिवशी असतो, लक्षात राहू द्या. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि अवकाश संशोधन यावरती प्रश्न आहेत. मानवी शरीरशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीच्या रासायनिक प्रक्रिया आणि खगोलीय तथ्ये यावरती प्रश्न आहेत. तर रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो तर हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा लाल रंग असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती तर प्रकाश संश्लेषण, लक्षात ठेवा, प्रकाश संश्लेषण. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे तर H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे, हे O चुकीचं आहे, H2O एवढंच आहे मित्रांनो. त्यानंतर सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे तर मध्यम प्रकारचा तारा आहे. सूर्य हा मध्यम प्रकारचा तारा. तर पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. भारताचा पहिला उपग्रह कोणता तर उत्तर आहे आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह आहे. त्यानंतर इस्रोचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर आहे इस्रोचे मुख्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे, कर्नाटक या राज्यामध्ये, लक्षात ठेवा. रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता तर मूत्रपिंड हा रक्त शुद्ध करणारा अवयव आहे. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते तर फिमर म्हणजेच मांडीचे हाड हे सर्वात मोठे हाड आहे, महत्वाचे, लक्षात राहू द्या. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते तर स्टेप्स हे कानातील हाड आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जीवनसत्व सी
म्हणजेच विटॅमिन सी चा प्रमुख स्रोत कोणता आहे? तर लिंबू हा प्रमुख स्रोत आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व ए च्या कमतरतेमुळे होतो. तर स्कर्वी हा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग जो आहे तो सी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, लक्षात ठेवा. त्यानंतर रक्त गोठण्यास कोणते जीवनसत्व मदत करते? तर उत्तर आहे के जीवनसत्व, लक्षात ठेवा, के जीवनसत्व. त्यानंतर बालविकास व शिक्षण शास्त्रावरती काही प्रश्न आहेत. हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत. तर शिक्षणाचे मानसशास्त्र कोणत्या विषयाशी संबंधित आहेत? तर विद्यार्थ्यांच्या तर वर्तनाशी, लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांच्या वर्तनाशी. IQ चे पूर्ण रूप काय आहे? तर उत्तर आहे इंटेलिजन्स क्वाटेंट, लक्षात ठेवा. त्यानंतर बालकाच्या विकासाची पहिली शाळा कोणती? तर उत्तर आहे कुटुंब, लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची नवीन रचना कोणती? तर 5+3+3+4 ही रचना आहे, लक्षात ठेवायचं आहे. उत्तर हे आहे. त्यानंतर RTE कायदा भारतात कधी लागू झाला? तर एप्रिल 2010 साली हा कायदा लागू झालेला आहे भारतामध्ये. RTE अंतर्गत मोफत शिक्षणासाठी वयोगट कोणता? तर 6 ते 14 वर्ष, लक्षात ठेवा, 6 ते 14 वर्ष. त्यानंतर शिक्षण मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे एडवर्ड थॉर्नडाईक, लक्षात ठेवा, एडवर्ड थॉर्नडाईक. त्यानंतर प्रयत्न व प्रमाद सिद्धांत कोणी मांडला? तर उत्तर आहे थॉर्नाइट यांनी मांडलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर अभिजात अनुबंधन सिद्धांत कोणी मांडला? तर उत्तर आहे मित्रांनो पॅवलॉव, लक्षात ठेवा, पॅवलॉव. तर क्रिया प्रस्तुत अनुबंध सिद्धांत कोणी मांडला? तर स्किनर यांनी मांडलेला आहे. त्यानंतर सामाजिक शिक्षण सिद्धांत कोणी मांडला? तर बँडुरा यांनी मांडलेला आहे, लक्षात ठेवा. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे अल्फ्रेड बिने हे आहेत बुद्धिमत्ता चाचणीचे जनक. त्यानंतर NEP 2020 मधील ECCE चा अर्थ काय आहे? तर उत्तर आहे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, लक्षात ठेवा. NCF चे पूर्ण रूप काय आहे? तर नॅशनल कॅरिक्युलम फ्रेमवर्क, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दीक्षा हे काय आहे? तर डिजिटल शिक्षण व्यासपीठ आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर NCERT चे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली येथे आहे. त्यानंतर CERT चे पूर्ण रूप काय आहे? तर स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च हे आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान वरती म्हणजेच IT वरती थोडेसे प्रश्न आहेत, ते बघूयात. तर शिक्षणाचा संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर उत्तर आहे चार्ल्स बॅबेज यांना म्हटले जाते. त्यानंतर WWW चे पूर्ण रूप काय आहे? तर वर्ल्ड वाईड वेब हे त्याचे पूर्ण रूप आहे. त्यानंतर इंटरनेटचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे विंटन सर्फ, लक्षात ठेवा, विंटन सर्फ. संगणकातील CPU चे पूर्ण रूप काय आहे? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, लक्षात ठेवा. त्यानंतर RAM चे म्हणजेच रॅम चे पूर्ण रूप काय आहे? तर रॅन्डम ऍक्सेस मेमरी हे त्याचे पूर्ण रूप आहे. त्यानंतर रोम चे पूर्ण रूप काय आहे? तर उत्तर आहे रीड ओनली मेमरी, लक्षात ठेवा, रीड ओनली मेमरी. त्यानंतर ईमेलचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे रे टॉमलिन्स यांनी लावलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर अभ्यास हे जे आहेत ते आपले 100 प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा. हे सर्वचे सर्व प्रश्न बेसिक होते, खूप अवघड प्रश्न नाहीयेत, पण हेच प्रश्न आपल्याला पात्र ठरवण्यात महत्वाचे ठरत असतात. आपल्याला बेसिक प्रश्न, आपल्याला जे कॉमन प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला आले पाहिजेत, त्यापेक्षा ऍडव्हान्स प्रश्न देखील आले पाहिजेत, आपण तेही घेणार आहोत. पण तुमचा बेसिक म्हणजेच पाया हा पक्का असेल तर तुम्ही स्पर्धेमध्ये टिकू शकता. जेव्हा सर्वांनाच येणारे प्रश्न जर तुम्हाला आले नाहीत तर तुम्ही तिथेच मागे पडून जाता. सर्वांना येणारे प्रश्न 100% आपल्याला आली पाहिजेत आणि ऍडव्हान्स लेवलला देखील आपल्याला प्रश्न आले पाहिजेत, तेव्हा आपण पात्र ठरत असतो. अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. TET परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी हा वन लाइनर संच वारंवार अभ्यासा. तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा.
धन्यवाद. चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.